जेव्हा तुम्ही बोलता की ह्यांची सभा शेवटची कधी होणार आहे काय माहिती, ज्या माणसाला शरद पवार कधी जातात ह्यांची चिंता पडली आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी तसंच वागावं ना. शरद पवारांचं नाव वापरू नका आमचं म्हणणं होतं, सुप्रीम कोर्टाने ऐकलं. काल देखील अजित दादा म्हणतात की घडीनेच काम केलं सगळं, बारामतीमध्ये घडीनेच काम केलं, लक्षात ठेवा. नाही मग शरद पवारांनी काहीच केलं नाही ना. शरद पवार काहीच करू शकले नाही. सगळं केलं ते त्यांनीच केलं. शरद पवार कुठे काय करू शकले. ऍग्रिकल्चर मिनिस्टर असताना 72,000 कोटीची कर्ज माफ झाली, थोडी शरद पवारांनी केली, यांनीच केली. 78 साली बारामतीमध्ये MIDC आणली, तेव्हा चड्डीत फिरत होते, तेव्हा ह्यांनीच आणली ती MIDC. डायनामिक्स असे वेगवेगळे इंटरनॅशनल ब्रँड, फेरोरशर, या ब्रँड कोणी आणल्या. इथे एवढा CSR फंड जातो, कोणामुळे जातो. सगळं ह्यांच्यामुळेच. हे आहेत म्हणून बारामती आहेत. तो मारुतीने ते असं बोटावर उचललेलं ना, तो काय कुठला तरी पर्वत, तसं यांनी बारामती बोटावर ठेवलंय. त्याच्यामुळे काय सगळं ते जे काय केलं ते त्यांनीच केलं. शरद पवार काय त्यांची उंची काय काहीच. अजित पवार हे मुख्यमंत्री आहे, त्याला सोडवण्यासाठी अजित पवारांनी स्वतःच्याच पायावर पुराण करून केली. असं आहे की माझं म्हणणं असं आहे की अजित पवार हा भोळा माणूस आहे. बोलून गेला की मुक्कातल्या आरोपीला मी सोडवलं, पण मुक्कातला आरोपी सुटू शकतो हे माझ्यासाठी आश्चर्य. म्हणजे हे पोलिसांवर उठवलेलं बोट आहे. मकोका लावताना मोठी फाईल तयार होते, त्याला खूप मान्यता घ्याव्या लागतात, तेव्हा कुठे मकोकाची फाईल तयार होते. आणि ते स्वतः सांगतात मी सोडवलं त्याला. म्हणजे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स, राजकारणाचं गुन्हेगारीकरण याच्यात येतच ना ते सगळं. आणि एवढा भोळा, म्हणजे तो भोळा आहे म्हणूनच तो एवढा बोलून गेला पटकन. हे अजितदादांची कबुली ही त्यांच्या स्वभावाचं दर्शन आहे, आणि त्या दर्शनामुळेच ते म्हणजे त्या स्वभावामुळेच ते फसले. खरं त्यांना बोलायचं असतं वेगळं आणि बोलतात वेगळं. मला नाही वाटत की त्यांच्या मनात होतं की शरद पवार कधी म्हणणार ते सांगा. बोलून गेले, तर अर्थ हाच निघाला. आणि त्यांचे अनुयायी उगाच कारण नसताना माझ्या मागे लागतात. माझ्या मागे लागायला मला वेळ नाही तुम्हाला उत्तर द्यायला. असे हवा येऊ दे सांगितलेलं मी त्यांना पहिलंच हवा येऊ दे. आता त्यांनी त्याच्यात सांगितलं 25,000 इन्कम टॅक्स माफ झाला. 25,000 असा इन्कम टॅक्स माफ होतो. महाराष्ट्राच्या देशाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. 25,000 कोटीचा इन्कम टॅक्स माफ होतो. कोणालाही म्हणजे सर्वसामान्य माणसालाही आश्चर्य वाटेल. आम्हाला एक काहीतरी चुकवलं की लगेच इन्कम टॅक्सची नोटीस येते. हजर व्हा, उत्तर द्या, CA ला पाठवा. त्यांचं बरं आहे, 25,000चा टॅक्स माफ केला. आता बोळा माणूस आहे, बोलून गेला, 25,000 टॅक्स माफ झाला. पण महाराष्ट्राला माहिती मिळाली की कसा तत्परतेने हे कारभार करतात, किती कर्तव्यनिष्ठ खासदार आहेत, आपल्या सत्ताधारी पक्ष आहे. आणि उगाच उल्हासनगरला येऊन ठाण्यात गुन्हेगारी वाढली आहे. ठाण्यात मला नाही वाटत मुख्यमंत्र्यांनी कुठला मकोकाचा आरोपी सोडलाय. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचं आमचं वैचारिक वैर आहे, पण मुख्यमंत्री असे कधी वागताना बोलताना मला नाही दिसले की माझा 25,000 कोटी रुपयाचा टॅक्स माफ झालाय, माझं हे झालंय, माझं ते झालंय. आणि तो पण एकदम हसत असत, आता परत मला करायला लावून काय. अरे गोल्ड मेडल मिळवलं की काय. इलेक्ट्रॉन बॉन्ड कंपनी अनेक आरोप तुम्ही ट्विटरच्या माध्यमातून केले. असं आहे की अनेक गोष्टी उघड होत आहेत. त्याच्यात एक मोठी गोष्ट आहे म्हणजे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर काय इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे. ती आहे तेलंगणा बेस्ड. ते गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत. त्यांचं एक समृद्धीला कॉन्ट्रॅक्ट होतं, आणि एक कॉन्ट्रॅक्ट जे माझ्या लक्षात आलंय ते म्हणजे हा बोरिवलीचा हायवे. तो आहे 14,400 कोटीचा, 12 किलोमीटरचा आहे. 14,400 कोटीचा 12 किलोमीटरचा बोगदा.
नंतर समृद्धी महामार्गावरती त्यांनी एक ब्रिज बांधला होता, 36 कोटी रुपयांचा खर्च केला, पूल कोसळला. समृद्धी मार्गावरती 31 किलोमीटरचा रस्ता, टेंडर 1565 कोटी रुपये. म्हणजे त्यामुळे 1 किलोमीटरचा खर्च येतो 50 कोटी. आता 1 किलोमीटरचा जर खर्च 50 कोटी येत असेल तर काय सोन्याच्या मुलामा देणार की काय? आणि मग असंच होतं ना, म्हणजे तुम्ही टेंडर, आम्ही तुला टेंडर देतो बाबा, तू इथं टाक. आणि म्हणूनच त्यांना ते सांगायचं नव्हतं, कोणाला गुप्त ठेवायचं होतं, कोणाला कळूच द्यायचं नव्हतं. आणि एसबीआयने अजूनही चूक करून ठेवली आहे, ते पूर्ण माहिती देतच नाहीये. आणि तो कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट आहे. मला वाटतं सुप्रीम कोर्टाने हे गांभीर्याने घ्यावं. असं तुम्ही सुप्रीम कोर्टाने सांगूनही ऐकणार नसाल तर देशात मग कुठलं न्यायालय आहे? ते सर्वोच्च न्यायालय, ज्यांच्याकडनं आशा असते. त्यांनी सांगून जर हे लपवणार असतील तर या देशाचं दुर्दैव आहे. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच दाखवलं, या मेगा इंजिनिअरिंग तर म्हणजे त्यांनी तर हजारो कोटी रुपयाची कॉन्ट्रॅक्ट मिळवली आहेत. कोण वेडा माणूस नाही 1000 कोटी रुपये डायरेक्ट टाकायला इलेक्टोरल बॉन्डमध्ये. एक तर कंपनी आहे, 300 कोटी रुपयाची कंपनी आहे, त्यांनी दिलेत 511 कोटी काहीतरी. म्हणजे आकडे पण एकदम चक्रवणार आहेत. आमचे हे आपल्या हायवेवरती ते काम करतात ते कोण, म्हैसकर साहेब, IRB, त्यांचे पण असे काहीतरी 200-400 कोटी रुपये आहेत. हे काहीतरी कोटी आहेत, किती पण 2014 साली दिलेत त्यांनी.